काल आपल्या आडतीला कांदा विक्री करण्यासाठी शेतकरी आले. त्यांच्यासोबत माझी चर्चा चालू होती आणि त्यांच्यापैकी एक शेतकरी भोसले साहेब म्हणून होते. त्यांचं चांगलं नॉलेज होतं. त्यांनी सरकारबाबत, परत कांदा स्टॉक कसं करावं आणि मार्केट बाबत त्यांना बोलणं चालू होतं. तर त्यांना मी विचारलो, मी व्हिडिओ काढू द्या का, माझं युट्यूबवर चॅनल आहे. त्यांना माहिती होतं, तर त्यांनी काढा म्हणले. तर आमचा काय संवाद झाला तुम्ही आता व्हिडिओमध्ये पहा. तुम्हाला सरकारविषयी काय वाटतं साहेब? आता सरकारचा विषय असा आहे की जरा थोडं शेतकरी जरी घसरला तरी शेतकऱ्यासाठी बी सरकारनं थोडं का होईना मदत करायला पाहिजे मदत असं करावी. वाटतं तुम्हाला? का तर ह्याच्यात आमचं भागत नाही, पेरणीचा खर्च, रोजगार बरोबर ना साहेब? किंवा नेणार भाडं काय जरी असलं तरी शेतकऱ्यावरच येतोय. त्यामुळे सरकारनं थोडी का होईना शेतकऱ्याला मदत करावी. आता मी तुमचा माल बघितला होतो. तुमच्या भागामध्ये भरपूर पाऊस पडला तरी पण आपला माल क्वालिटी चांगलं होतं, माल ड्राय होतं. आम्ही स्वतः भिजतो, पण मालाची काळजी आम्ही घेतो. बरोबर. आणि त्यातून बी झाकणं किंवा हे होणं, पावसानं सारखं झाकून ठेवणं ह्याची क्वालिटी राहत नाही ना. तरी पण त्याचा अर्थ तरी थोडा त्यातल्या त्यात निघाल. मूळ मुद्दा आम्हाला दुकानदाराकडून बी चांगली सहकारी झाली. आणि कांद्याचं पूर्ण मार्केट डाऊन असताना मासाळकर यांच्या आडतला मी कांदा लावला आणि माझा कांदा थोडा पावसाअभावी पाला किंवा काही राहिलेला असताना 1000 रुपये क्विंटलनं माझा माल विकला. मासाळकर हा दुकानदार शेतकऱ्यासाठी एकदम व्यवस्थित ज्या त्यावेळेस दर देते. सगळ्या पक्षी म्हणजे 400, 500, 300 जरी चालू असेल तरी माझा माल थोडा पाला निघून गेला असून सुद्धा मला 1000 रुपये प्रमाणात रेट त्यांनी दिला. कांदा चांगल्या दरात विकला. सध्या अण्णासाहेब मार्केटमध्ये म्हणजे एवढं रेट डाऊन आहे, म्हणजे ते परिस्थितीचं तुम्हाला काय वाटतंय? सध्याची परिस्थिती पावसाअभावी मालाला क्वालिटीच राहिलेली नाही. तरी सुद्धा ज्याला त्यातल्या त्यात क्वालिटी आहे त्याचा खर्च आज तर निघतोय. थोडं समाधानी आहे. बरं, जर कांदा विक्री करायचा असलं तर तुम्ही मला संपर्क करू शकता. इथं नंबर दिलेला आहे. आम्ही तुमच्या मालाची चांगले निलाव काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ. आणि आपल्याकडं चेक सिस्टम नाही, 10-15 दिवसानं पैशाचं सिस्टम नाही. आजच्या आज तुम्हाला माल विक्री केल्यानंतर तुम्हाला पेमेंट भेटेल. आणि जसं त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले, त्यांचा माल म्हणजे मीडियम साईजचं होतं. मीडियम, मुक्कल आणि गोल्टा साईज मिक्स होतं आणि त्यांचं पत्ती उडालेली होती. तरी पण त्यांचं 1000 रुपयेपर्यंत बाजारभाव गेला, तरी समाधानी होते. आणि तुमचा माल विक्री करायचं असलं किंवा तुम्ही कोणत्या गावातनं हा व्हिडिओ पाहत आहात आणि आपल्या मार्केटमध्ये काय सध्या रेट चालू आहे हे कमेंटमध्ये सांगा. मी कालच्या दिवशी त्यांचा व्हिडिओ अपलोड केलो होतो, पण मला शेतकरी कॉल लावले आणि म्हणले व्हिडिओचा आवाज येत नाही. तर मला कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओचा आवाज येत आहे का? अजून एक चांगली बातमी आहे. मी थोड्या दिवसापूर्वी जसं व्हिडिओ बनवलो होतो, जे अधिकारी लोक, जे पणन मंत्री आहेत, त्यांचं बैठक होणार होती दिल्लीमध्ये. आणि मी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं स्पष्ट की एप्रिल एंडिंग किंवा मेच्या स्टार्टिंग मध्ये बफर स्टॉकची खरेदी सुरू होईल. तर तसंच झालं. आता खरेदी सुरू होणार आहे आणि बाजारभाव व्यवस्थित राहतील. 1-2 रुपये जंप होईल, हे तुम्ही थोड्या दिवसामध्ये पाहताल. आणि सर्व शेतकऱ्यांना एक रिक्वेस्ट आहे, आपले व्हिडिओ 1000 लोक पाहतात, लाईक ही करतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. हे तर तुम्हाला दाखवतो, 89% लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त 2 सेकंड लागतंय सबस्क्राईब करायला, पण मला खूप प्रोत्साहन भेटतंय. मला असंच महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला आवडतंय आणि मी असंच व्हिडिओ बनवत राहीन. तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला ताकद द्या, मला सपोर्ट करा, म्हणजे मी असंच महत्वाचे व्हिडिओ अपलोड करत राहीन. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पिंपळगाव, कोल्हापूर, लासलगाव आणि सोलापूर मार्केटचे अपडेट जाणून घेणार आहात. तर पहिल्यांदा जे पिंपळगाव मार्केट आहे तिथलं आवक तुम्ही जाणून घ्या. 18,400 क्विंटल पर्यंत आवक झालेली आहे आणि हायेस्ट तिथं बाजारभाव 1505 रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे. आणि सरासरी बाजारभाव म्हटलं तर 8 रुपयापासून 14 रुपये तुम्ही पिंपळगाव मार्केटमध्ये पाहू शकता. जे कोल्हापूर मार्केट आहे तिथं 4580 क्विंटल पर्यंत आवक झालेली आहे आणि बाजारभाव म्हणलं तर हायेस्ट 1400 रुपयापर्यंत हायेस्ट तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आणि सरासरी बाजारभाव म्हणलं तर 7 रुपयापासून 13 रुपयापर्यंत तिथं सरासरी बाजारभाव गेलेले आहेत. जे लासलगाव मार्केट आहे, लासलगाव मार्केटमध्ये आज 10,620 क्विंटल पर्यंत आवक झालेली आहे आणि
1451 रुपयेपर्यंत हायेस्ट मार्केट गेलेलं आहे. आणि सरासरी बाजारभाव म्हणलं तर 8 रुपयापासून 13 रुपये 13.5 रुपयेपर्यंत तुम्ही बाजारभाव लासलगाव मार्केटमध्ये पाहू शकता. आणि जे सोलापूर मार्केटचा अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये 260 गाडीची आवक झालेली आहे. आणि जे डॉलर साईज माल आहे ते 12 रुपये ते 13 रुपये बाजारभाव गेलेला आहे. जे मुक्कल साईज माल आहे त्याचा 11 रुपये ते 12 रुपये पर्यंत बाजारभाव गेलेला आहे. जे मीडियम साईज आहे 9 रुपये ते 10 रुपये, गोल्टा साईज 8 रुपये ते 9 रुपये, गोल्टी साईज 7 रुपये ते 8 रुपये असं ड्राय क्वालिटी चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव गेलेले आहेत. जे डॅमेज क्वालिटी माल आहे त्याचा बाजारभाव 1 रुपये ते 4 रुपये तुम्ही पाहू शकता. आणि जे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे 5 रुपयापासून 11 रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे. आणि जे सुपर क्वालिटी आहे ते 13 रुपये ते 14 रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये गेलेले आहेत. आणि 14 रुपये 1-2 लॉट गेलेले आहेत. तर एवढंच अपडेट होतं सोलापूर मार्केट येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.